आणि आता बातमी मुंबईत लावण्यात आलेल्या एका बॅनरची आहे। या बॅनरची सध्या चांगली चर्चा सुरू आहे। पुन्हा ठाकरेंचं सरकार येणार, शिवसेना भवनासमोर हे बॅनर झळकलेत। हिंदू गब्बर असं म्हणत कलानगर परिसरात नितेश राणेंच्या समर्थनात सुद्धा बॅनर लावण्यात आलाय। दादरमध्ये मनसेचं हिंदी सक्ती विरोधात बॅनर पाहायला मिळाले। एकूणच सध्या बॅनरद्वारे एकमेकांना हे आव्हान प्रति आव्हान देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। सध्या हे बॅनर पुन्हा एकदा लक्ष वेधून घेत आहे। सूत्र जुळणार, महाराष्ट्राचं चित्र बदलणार, काही वर्षात समीकरणं बदलणार असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय। मुंबईच्या बाळासाहेब भवनाबाहेर सध्या जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनसेकडून बॅनर लावण्यात आलेले आहेत, जे सध्या चर्चेचा विषय ठरतात। काय सालं सरकार आहे, परप्रांतीयांना महाराष्ट्रात मराठी सक्ती करण्याऐवजी मराठी लोकांना हिंदीची सक्ती करण्यात येत आहे। मराठी आणि हिंदीसाठी ज्या रंगाचा वापर करण्यात आलेला आहे तो सुद्धा चर्चेचा विषय आहे। उद्यापासून मनसे रस्त्यावर उतरणार असल्याचं सुद्धा बोललं जातं। त्यामुळे सोमवारपासून मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये राजकारण तापण्याची शक्यता आहे। तर दुसरा बॅनर आपण पाहतोय की अगदी सेना भवनच्या समोर लागलेला आहे आणि शिवसैनिकांकडून, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून हा बॅनर लावण्यात आलेला आहे आणि पुन्हा येणार ठाकरे सरकार असा आशय या बॅनरवरती सध्या पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की सूत जुळणार, महाराष्ट्राचं चित्र बदलणार, महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरण बदलणार, पुन्हा येणार ठाकरे सरकार, मी निघालो न्याय चर्चेला, वर्ष दुसरं, जय मा कामाख्या अशा आशयाचा जो बॅनर आहे तो एक निस्वार्थ निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे महेश जाधव यांनी या ठिकाणी लावलेला आहे। तर तिसरा जो बॅनर आहे तो सुद्धा इथेच अगदी शिवसेना भवनाच्या समोर लागलेला आहे आणि या बॅनरवरती नितेश राणे यांचा धर्मरक्षक म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे। मी माझा कॅमेरामॅन अमित शिगवणलाही सांगेल की ही दृश्य दाखवावी। 3 वेगवेगळे बॅनर आपण या ठिकाणी पाहतोय। हिंदू धर्मरक्षक म्हणून नितेश राणे यांचे बॅनर सध्या या संपूर्ण परिसरात लागलेले आहेत आणि हिंदी भाषेच्या विरोधात मनसे मैदानात उतरली आहे। तर तिसरीकडे सरकार यावं, ठाकरेंचं सरकार यावं म्हणून कार्यकर्ते कामाख्याला निघालेले आहेत। कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी।